मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्या उंच इमारती, समुद्रकिनारा आणि गजबजलेल्या बाजारपेठा। याच मुंबईच्या गर्दीत एक असं ठिकाण आहे ज्याचं नाव उच्चारताच आपल्याला एका भाजीची आठवण येते। ते ठिकाण आहे भेंडी बाजार। आता यावरून कदाचित अनेकांना असं वाटू शकतं की इथं पूर्वी भेंडीची शेती होत असावी, पण आता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की या बाजाराचा भेंडी या भाजीची लांब काहीही संबंध नाही। मग हे नाव आलं कुठून? चला जाणून घेऊयात। 18व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला मुंबई शहर वेगानं विस्तारत होतं। 1869 मध्ये मुंबईत भव्य क्रॉफर्ड मार्केट म्हणजेच आताचं महात्मा फुले मंडई बांधलं गेलं। हे त्या काळचं सर्वात मुख्य व्यापारी केंद्र होतं। ब्रिटिश अधिकारी आणि तिथं राहणारे इंग्रज लोक या मुख्य बाजाराच्या उत्तरेकडच्या भागाला बिहाइंड द बाजार म्हणजेच बाजाराच्या मागचा भाग असं म्हणायचे। पण त्यावेळी तिथं राहत असलेल्या स्थानिक भारतीयांना बिहाइंड द बाजार हे इंग्रजी शब्द उच्चारताना थोडंसं कठीण जायचं। मग काय, बिहाइंड द बाजारचा अपभ्रंश होऊन त्याचं रूपांतर झालं भेंडी बाजारमध्ये। हा भाषेचा प्रवास इतका नैसर्गिक होता की काही काळातच सरकारी कागदपत्रावर सुद्धा हे नाव भेंडी बाजार म्हणूनच रूढ झालं। पण काही इतिहासकारांचं मत मात्र या संदर्भात वेगळं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईतील अनेक ठिकाणांची नावं ही तिथल्या झाडावरून पडली आहेत। जसं चिंचपोकळीचं नाव पडलं चिंच या झाडावरून आणि ताडदेवचं नाव पडलं ताड या झाडावरून। अगदी तसंच जुन्या नोंदीनुसार या भागात पूर्वी भेंडी, ज्याला इंग्रजीत पोर्ट्रे ट्री म्हणतात, त्या जातीची झाडं मोठ्या प्रमाणावर होती। पण ही खाण्यायोग्य भेंडी नसून ती एक प्रकारची शोभेची झाडं होती ज्यांना पिवळे फुलं यायची। आजही दक्षिण मुंबईत काही ठिकाणी ही झाडं पाहायला मिळतात। त्यामुळे बिहाइंड द बाजार हा तर्क सर्वात जास्त मानला जात असला तरी या वनस्पतीचा संदर्भसुद्धा आपण नाकारू शकत नाही। आता भेंडी बाजार केवळ नावापुरतं मर्यादित नाही, तर इथली संस्कृती आणि परंपरा यांचा परिचय देते। 18व्या शतकात जेव्हा मुंबईच्या फोर्ट भागातील रहिवासी बाहेर हलवले गेले तेव्हा हा परिसर व्यापारी आणि कामगारांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू बनला। या भागात राहणाऱ्या लोकांच्या जीवनशैलीने भेंडी बाजाराला एक खास ओळख दिली। आजही सॅफी इम्पेरियल सारखी जुनी हॉटेल्स आणि गर्दीने भरलेल्या रस्त्यांची रचना त्या ऐतिहासिक वातावरणाची आठवण करून देतात। पण भेंडी बाजारचं नाव केवळ इतिहासातच नाही तर साहित्यात सुद्धा अजरामर आहे। प्रसिद्ध लेखक सादत हसन मंटो यांच्या कथांमध्ये या भागाचं वर्णन वारंवार येतं। तसं 2011 साली हिंदी सिनेसृष्टीत भेंडी बाजार नावाचा एक सिनेमा आला होता। पण दुर्दैवाने अनेकदा या नावाचा वापर केवळ गुन्हेगारी विश्वाशी जोडून केला गेला, ज्यामुळे या नावामागचा खरा बिहाइंड द बाजार हा ऐतिहासिक अर्थ कुठंतरी माग पडला। आज भेंडी बाजारचा चेहरा बदलतो आहे। जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती हटवून इथं नवीन उंच इमारती उभ्या केल्या जात आहेत। हा बदल या भागाला नवीन रूप देतो, पण इतिहासाची आणि संस्कृतीची आठवणसुद्धा अजूनही जिवंत ठेवतो। तर मग भेंडी बाजार या नावाची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।